नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सायन्स फोरमच्या माध्यमातून हा जो विज्ञान छंद वर्ग उपक्रम आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्यासमोर नागेश पांडे. पहिल्या भागात आपण काही थोड्या घरगुती उपकरणाची माहिती घेतली होती. आज पुन्हा एकदा थोडंसं त्या बाबतीचं रिव्हिजन म्हणजे असं की सेल किती प्रकारचे मागे बोललो होतो मी. हा एक आपल्याला परिचित जो आहे नॉर्मल बॅटरीचा सेल असतो मोठा, जो की गॅसला पण लागतो ऑटोमॅटिक. त्याच्यापेक्षा छोटा जो आहे तो हा असतो जो रिमोटला किंवा घड्याळाला वगैरे हा सेल लागतो. आणि अजून एक छोटा जो आहे हा सुद्धा रिमोटला वापरला जातो किंवा छोटे टॉईज वगैरे जे आहे त्यासाठी वापरला जातो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जो तुम्ही याच्यामध्ये ठेवलेला आहे बघा, हा तुम्हाला दिसू शकतो. हा कॉइन टाईप सेल आहे, बरोबर आहे, ठीक आहे. हा पण वेगवेगळ्या मीटरला वापरले जातो. तर हे सेलचे प्रकार आपण पाहिले आणि टेस्ट आपण मल्टीमीटरने करू शकतो. व्होल्टेज बोललो होतो मी की 1.5चा सेल असेल तर ते 1.6पर्यंत त्याचं व्होल्टेज असायला पाहिजे. तर हे सगळे छोटे छोटे इक्विपमेंट सेलवर चालणारे आहे. तर सर्वप्रथम आपण बघू की TDS मीटर. आपण पाण्याची क्वालिटी बघतो तर हे बी पिवळा ग्लास आहे पट्टा असलेला आणि हा प्लेन आहे. तर हे पाणी शुद्ध पाणी म्हणजे ROचं आउटलेट आहे आणि हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे म्हणजे रॉ पाणी आहे. आता या ठिकाणी मी आपल्यासमोर टेस्ट करून तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हे टेस्ट होऊ शकतं. आता याच्यामध्ये मी डुबून घेतो आहे पाणी. पहिल्यांदा चांगलं पाणी घेतो आहे आणि बाजूला करतो आहे म्हणजे तुम्हाला हे मीटर दिसेल. हे मीटर आहे, बरोबर आहे, हे मीटर आहे. आता हे मी मीटर याच्यात डुबवल्यानंतर ह्याला ऑन करायचं असतं. हे बघा, ह्याला मी ऑन केलं तर ऑन केल्याबरोबर आपण पाहू शकता की हे आता काहीतरी 78वर काहीतरी रिडिंग दाखवतं. नीटचं तुम्हाला दिसलं तर चांगलंच आहे, पण मी एक सांगतो की हे 78 रिडिंग वगैरे दाखवतं आता, बरोबर आहे. तर हे आपण कुठलं पाणी पाहिलं, रॉ पाणी पाहिलं, आपलं चांगलं पाणी पाहिलं. आता आपण कॉर्पोरेशनचं रॉ पाणी बघू. हे मी घेतलं दुसऱ्या क्लासमधून आणि इथे परत मी आता पुन्हा हेच मीटरनी याच्यात टाकून असं ऑन करून पाहतो आहे. तर बघा, हा जो ही जी रिडिंग आलेली आहे ही काहीतरी 219 वगैरे आलेली आहे, बरोबर आहे, 219. म्हणजे रॉ वॉटर जे आहे ते 219 आणि चांगलं जे वॉटर आहे ते साधारणतः 78 किंवा 70 वगैरे या रेंजमध्ये. तर हे दोन्ही मी आता ग्लासमध्ये ठेवून देतो. मित्रांनो, हे जे मीटर आहे आपण जे पाहिलं, हे मीटर काम कसं करतं ते पाहू आपण. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं हे 2 सेल आहे, हे 2 सेल आहे, दिसत आहे. हे मी काढू पण शकतो, असं काढून दाखवू शकतो. हे 2 सेल काढले बघा, हे 2 सेल हे सिरीजमध्ये आहे. म्हणजे 1.5 1.5 असे 3 व्होल्टवर हे मीटर चालतं. ओके, याचा कॉन्टॅक्ट जर बरोबर नाही झाला तरी हे मीटर काम करणार नाही, किंवा पोलॅरिटी उलटी झाली पॉझिटिव्ह निगेटिव्ह तरी हे मीटर काम करणार नाही, बरोबर आहे. तर हा एक TDS मीटरचं आपण पाहिलं, जे की आपण स्वतः घरी चेक करू शकता की पाणी आपलं शुद्ध आहे की नाही, क्षारापासून मुक्त आहे की नाही, असं म्हणजे पिण्यायोग्य आहे की नाही. आता त्याच्यानंतर मला अजून एक तुम्हाला सांगायचं की आपण जे ROचं पाणी वापरतो किंवा वॉटर प्युरिफायरचं पाणी वापरतो त्याच्यामध्ये बरंच काही पाणी असं वाया जातं, अक्षरशः वाया जातं. आणि ते वाया जाणारं पाणी, उदाहरणार्थ मी आता इथे चालू करू शकतो हे की आता हे मीटर मी चालू केलं तर तुम्हाला या ठिकाणी असं दिसेल की हे जे रिजेक्ट वॉटर आहे, आता मी रिजेक्ट वॉटर हातानेच घेऊन दाखवतो तुम्हाला. हे बघ, हे रिजेक्ट वॉटर चालतं. तर हे जे रिजेक्ट वॉटर जातं ते तुम्ही एका छोट्या बकेटमध्ये घेऊन कुंड्यांकरता वापरू शकता, कारण ते पाणी पूर्ण वाया जातं मित्रांनो. तर हे एक आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढचं म्हणजे आपण जो आहे कंटिन्युएशनमध्ये हा व्हिडिओ राहील. तर पुढचं आपण व्हिडिओमध्ये हे बघू की खास करून ज्यावेळेला हे छोटे छोटे सेलचे मीटर काम करत नाही त्यावेळेला हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की जो तुम्ही वापरून त्याचा फॉल्ट तुम्ही काढू शकता. उदाहरणार्थ आता हे माझ्याकडे एक अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे, बऱ्यापैकी इट्स ए म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे हे. त्याच्यामध्ये मी जर तुम्हाला दाखवलं हे
नाशिकला आर्द्रता खूप असते बघा तुम्ही, याचे कॉन्टॅक्ट किती घाण झालेले आहे. हे जर मी आता हे पेपरनं साफ केलं, हे स्वच्छ केलं असं, याचं बोरसूद म्हणतो ना आपण, क्युप्रिक ऑक्साईड, आणि याच्याने हे कॉन्टॅक्ट होत नाही आणि हे मग मीटर काम करत नाही. हा फॉर्म्युला सगळीकडे लागू पडतो की तिथे कार्बोनाईज होतं आणि तुम्हाला तुमच्याकडे काही नाही, फक्त एक 5-10 रुपयाचा हा पेपर ठेवायचा आहे. हा पेपर तुम्ही जर ठेवला तर सगळे प्रॉब्लेम काही मिनटामध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. मागच्या वेळेला मी तुम्हाला हे मीटरही दाखवलं होतं की या मीटरने तुम्ही व्होल्टेज चेक करू शकता, व्होल्टेज चेक करू शकता. त्याच्यामुळं हे लीड्स आहे, हे लीड्स लावून तुम्ही व्होल्टेज चेक करू शकता. ऑफकोर्स सेलचंच आहे फक्त. तर अशा प्रकारे हे तुम्हाला म्हणजे 2-3 इन्स्ट्रुमेंटचं मला सांगता आलं. आणि त्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी आहे की ज्यामध्ये इतर काही ऑफलाईनमध्ये आपण ते पाहू शकतो, ते मी एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी मी थांबतो इथे.